जसं बाळ जन्माला येतं त्यावेळेस टाळूला खड्डा असतो आणि ही जी परमेश्वरी शक्ती आहे ती या टाळूच्या खड्ड्यातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा बाळाचा जन्म होतो ना त्यावेळेस टाळूवरती खड्डा असतो का महिला मंडळ? खड्डा असतो ना. मग आपण काय करतो? टाळू भरून तिथं तेल लावून टाळू आपण भरतो. परंतु जोपर्यंत त्याच्या टाळूला खड्डा असतो ना तोपर्यंत त्याचं कनेक्शन हे परमेश्वराचे असतं. ते बघा तुम्ही अचानक मध्येच बोलतं हसतं, आपण काय म्हणतो? कोणाशी बोलतं? देवाशी बोलतं, कारण त्याचं कनेक्शन देवाशी झालेलं असतं. परंतु आपण काय करतो? ते टाळू भरून ते कनेक्शन बंद करतो. ज्यावेळेस ही इथली या ठिकाणची जी आपली कवटी आहे ही टणक होते तर ती जी शक्ती आहे ती आपल्या शरीरामध्ये 3.5 विटवे घालून सुप्त अवस्थेत जाते आणि मग आपलं परमेश्वराचं आणि आपलं कनेक्शन कट होतं. आणि हे जेव्हा आपलं कनेक्शन पुन्हा परमेश्वराशी जोडलं जाईल तेव्हाच आपले सर्व मागण्या ह्या पूर्ण होणार आहेत. आणि त्या कशा होणार आहेत? तर आज हा मुख्य कार्यक्रम त्यासाठीच आहे. तर तुम्हाला विनंती आहे की आज आपल्या घरी काय चाललं आहे, टी व्हीवर काय मालिका आहे, सगळं बाजूला ठेवून आज या ठिकाणी जर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करायची असेल, परमेश्वराचा शोध घ्यायचा असेल तर येणाऱ्या अर्ध्या तासापुरतं आपलं संपूर्ण चित्त या ठिकाणी द्या. आणि मग बघा आलेल्या प्रत्येक साधकाला आज परमेश्वराची जाणीव होणार आहे. आम्ही या ठिकाणी काहीतरी येऊन तुम्हाला काहीतरी सांगून प्रवचन करून जाणार नाही आहोत. आज आपल्याला प्रत्येकाला परमेश्वराची जाणीव होणार आहे. परमेश्वराची अस्तित्व बघा तुम्ही, छोटंसं फूल आहे, मोगऱ्याचं फूल आहे, तर मोगऱ्याचं फूल त्याचं अस्तित्व सांगतं. गुलाबाचं फूल आहे, गुलाबाचं फूल देखील त्याचं अस्तित्व सांगतं. आपण डोळे झाकून जरी श्वास घेतला तरी आपण सांगू शकतो हे गुलाबाचं फूल आहे. आणि मग परमेश्वर, आपण म्हणतो आपण परमेश्वराचे अंश आहोत, तर आपलं काहीतरी अस्तित्व आहे, आपली काहीतरी जाणीव आहे. ती जाणीव आपण कधी घेतली का? तर ही जाणीव आज आपल्याला या ठिकाणी होणार आहे. जागृत करा. श्री माताजी कृपावंत होऊन आमच्यातील श्री कुंडलिनी शक्ती जागृत करा. सावकाश तो हात टाळूपासून वर उचलायचा. आपल्या टाळूमधून आपल्याला काहीतरी अस्पष्ट सूक्ष्म जाणीव होते आहे बाहेर पडल्याची. सूक्ष्म जाणीव होते आहे. टाळूमधून काहीतरी बाहेर पडल्याची जाणीव होते आहे.